हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता दुपारच्या 4 वाजलेत. आता आपण रानात जाऊया. आज पाणी चालू आहे बघा काकडीच्या शेताला. आपण जी काकडी लावली होती ना, उन्हाळी काकडी, त्या शेतात आपण जाऊया आता शेतामध्ये. पाणी चालू झालं. ऊन खूप आहे मित्रांनो, त्यामुळे मी टोपी घातली आहे. आपली बाग आहे. हे बघा, इथं पाणी आहे बघा. तो पाणी चालू आहे आपल्या शेतामध्ये. आपण जी काकडी लावलेली ना त्या शेतामध्ये आपली काकडी आल्या बघा. काकडी आली. हा, पाणी दिसते. उतरू काय पाण्यात? पाण्यात उतरू का? आपण पाण्यात जाऊया. भिया गेला पहिला. आपण पाण्यात तिथं पाणी बघ, पाण्यात ठेवतो. एकदम गार खाली. पाय जातात बघा किती खाली. असं पाणी चालू आहे आणि असं मी पाटाखाली आहे बघा. बाहेर येते चाललेलं. आपले द्राक्ष दिसते. हे आपलं लसूण आणि कांदा आहे ना, त्याला पाणी दिलं बघा मी. पाणी दिलं आपण. आता काकडीला पाणी चालू आहे तिकडे पाटामध्ये. आपण पुढे जाऊया. ऊन लई आहे. हे बघा इथं कांद्याला पण पाणी दिलं बघा. त्या द्राक्ष दिसत बघा. जाळी लावल्या तिथं द्राक्ष. असं ऊन लागते म्हणून आपण साडी पण बांधली. असं पाणी द्यायचं काम चालू आहे बघा शेतामध्ये. पाटानं पाणी चालू आहे. इथं कडेपर्यंत पाणी आपण इथून फुटून निघाले बघा साईड. एकदम आपण कडेला आलो. इकडे आपल्याला जांभळाचं झाड दिसते बघा. हे मोठं जांभळाचं झाड आहे. इकडं आपलं आंब्याचं झाड आहे. इकडं आपली बाग आहे. अशी आपण जाळी पण बांधली आहे. असं पाणी फुटलेलं दिसते का तुम्हाला?
काकडी पण आपली छान आली आहे. छोटी छोटी रोपं आहेत एवढी. पाणी एकदम गार आहे. खूप छान वाटते पाण्यामध्ये उतरल्यानंतर ना. आणि एकदा आपण पाण्यामध्ये जाऊया मित्रांनो. तर चला, इकडं पाणी दिसतेच तुम्हाला पाटामध्ये. झालं पाजून बाग पाजायची. 4 वाजलेत. 1-1.5 तास आहे ना अजून. 5:30 पर्यंत आहे ना पाणी. आता बघा मित्रांनो, तिकडं पाणी सोडले आता दिसते की हो. आधी पाट, त्या पाटाला पाणी सोडले आता. आपण ना बागेत जाऊया. आता आपल्याला बागेला पण पाणी द्यायचं आहे बघा. असं पाट करून घेतलं आहे आपण. पाट करून घेतलं आहे बघ शेवटपर्यंत. या तिथं आता पाणी द्यायचं आहे आपल्या या स्पेसमध्ये. हे दिसतं ना, या स्पेसमध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे. हे आपले द्राक्षे बघा मित्रांनो, मोठी झाली जातात द्राक्षे. हे दिसतात तुम्हाला द्राक्षे. द्राक्ष मोठी झालेत आणि कलर पण यायला लागलाय आता. मस्तच राहिलेत द्राक्षे बघा मित्रांनो. ऊन खूप आहे त्यामुळे ना टोपी घातली मी. आता बागेमध्ये आलं कसं आहे, हे फांद्या असतात ना त्यामुळे सावली असते. पण त्या शेतामध्ये आपण जिथे काकडी लावल्या त्यामध्ये ऊन खूप लागते आपल्याला. आता तिकडचं झालं ना, इथं या स्पेसमध्ये पण आपल्याला पाणी द्यायचं आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतेच बागेला पाणी देतानाचा व्हिडिओ. तर 5 मिनिटामध्ये आपण इथं पाणी द्यायला चालू करणार आहोत. त्या शेतातलं झाले की तोपर्यंत आपण द्राक्षे बघूया. दिसतात का मोठे आहेत द्राक्ष. आता बघा तो शेतामध्ये यायला लागला. टॉमी कुठे आहे आपला? टॉमी बागेत बसलाय. मज्जा बघा त्याची. टॉमी बागेत बसलाय. आता मी कॅमेरा नेला ना, तो एकदम उठतो. कॅमेराला खूप घाबरतो. बागेतच बसतोय दिवसभर राखण करत. कुणाला सुद्धा येऊन देत नाही बागेत. टॉमी, हे टॉमी बस की. बस 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 तिथं. हे टॉम्या बस. असा बसतोय राखण करत तो. आता आपण ना ह्या पाटानं पाणी देणार आहे बघा. दिसते ना पाट आपल्याला. त्या पाटानं पूर्ण शेवटपर्यंत आहे. सगळ्या ओळींना आपल्याला पाणी द्यायचं आहे. उष्णता खूप आहे ना त्यामुळे पाण्याची गरज आहे द्राक्षांना. तर आपण उठून गेला बघा तो. टॉमी, ए टॉमी, गेला उठून तो. बरं ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ माझा कंटिन्यू करा तुम्ही.
बघा मित्रांनो, आपण आता बागेला पाणी चालू केलं. दिसते का? आपण बागेला पाणी चालू केलं बघा. एकदम गार पाणी आहे, भारी वाटते, खेळायला लय भारी वाटते. गार मस्त वाटते. असं पाण्यामध्ये खेळायला पण मस्त मजा येते बघा. असं ना पाणी आपण आता बागेला चालू केले. दिसते का हे पाटाने? गार पाणी भारी वाटते. तोंड धुतलं ते असं पाणी निघाले बघा मित्र. जसे हां मी जाते. मला व्हिडिओ पण घ्यायचा आहे. असं पाणी निघाले बघा मित्र. हे असं ना, ही पुढं पाट दिसते का, ह्या पाटानं पूर्ण आपल्याला सगळ्यात कडेच्या ओळीला पाणी द्यायचं आहे. पहिल्यांदा तिकडून इकडे यायचं आहे. त्यामुळं आता आपण पाणी त्या ओळीपर्यंत पोचलं का नाही बघायसाठी मला सांगितलं आहे बघायला, म्हणून मी निघाले. आता पाणी यायला लागले बघा. पाणी एकदम पाठीमाग आहे, दिसते. हळूहळू पाणी यायला लागले. गार एवढं भारी वाटते ना. असं ऊन खूप आहे ना, त्यामुळे आपण ना पुढे जाऊन बागेमध्ये सावलीला बसूया. ते पाठ केलं आहे ना, तर ती माती आहे ना, ती कठीण आहे. ते पायाला टोचते. चप्पल नाही घातलं ना, पाण्यात उतरलेले. त्यामुळं इथं आता मी बागेमध्ये आले बघा मित्रांनो. आपण सावली बघून बसूया. सावली कुठे आहे बघूया. इथं सावली आहे बघा. तर बसते मी खाली. मी पाणी आलं ना इथं ओळीत ह्या कडेला पाटा, तर मी तुम्हाला दाखवते पाटाला पाणी आलं. माझा व्हिडिओ कंटिन्यू करा. आज व्हिडिओ मोठा झाला आहे. बघा मित्रांनो, पप्पा तिथून वाट करायला लागले पाण्यासाठी. बघा यायला लागले पाणी मित्र. बसते म्हणजे दिसेल. हां यायला लागले बघा पाणी. पाणी येते बघा एका साईडनं. हे ट्रॅक्टरच्या चाकामुळे फास्ट यायला लागले बघा. इथे दिसते आलं बघा आपल्या जवळ पाणी. पाणी आलं. पाणी यायला लागले बघा मित्रांनो. पाठीमागं दिसते तुम्हाला.
आपण पाण्याच्या पुढे पुढे जाऊया. आपल्याला ओळ भरली ना म्हणजे पाण्याने की सांगायची आहे आपल्याला. पुन्हा आपण तिथंच बसायचं. दुसरी तिसरी ओळ भरली की सांगण्यासाठी ते आपलं काम आहे. हे असं द्राक्षाचं वेल बघा खाली आलेत बघा, त्यामुळे वाकावं लागते. फास्ट येते बघा पाणी. तर आपण द्राक्ष बघूया मित्रांनो. मस्तच आहे द्राक्ष. पाणी यायला लागले बाबा पाठीमागे. पाणी दिसतं यायला लागलेलं. बघा मित्रांनो, पाणी आलेलं दिसते ना तुम्हाला. हे ना एका साईडनंच ना पुढं निघाले बघा. इकडं पाणी नाही आहे, तर आपल्याला असं पाणी अडवायचं आहे. असं पायानं अडवायचं म्हणजे इकडं पाणी निघते. हो, इकडं पाणी निघा. असं आपल्याला अडवायचं आहे बघा. पुढं जाते नाही तर फास्ट. असं मी अडवले पायानं, तर आपल्याला सगळं करून घ्यायचं. एका साईडनं पुढे जाते पाणी बघा तुम्ही. बघा दिसतं, एका साईडनं पुढे आहे आणि तिकडून नाही. तर इथं ना आपण पाय देऊन असं अडवायचं म्हणजे तिकडं जाते. तिकडं निघालो. आता आपल्या इकडे जाळी आली बघा. आले जवळच. पाणी निघाले. मी पाय आडवा दिलाय, पाय आडवा आहे तरी सुद्धा पाणी पुढे गेले. हा बस झालं. आपल्याला हेच पाणी पुढे जाते. पण एकदा आडवी येते म्हणजे इकडं पण मिळेल ना. इकडं नाही आहे बघा पाणी. दिसते इकडं आहे पाणी आणि इकडं नाही. आता आपण बंद केलं आहे तिकडं. आता इथं संपत आले ओळ आपली. इथं आहे इथं. हे काय एवढं इकडून येणाऱ्या पाण्यामध्ये ओळ कंप्लीट होते. आता दुसरी ओळ चालू केली. हे ट्रॅक्टरचे चाक गेल्यामुळे ना त्या ह्याच्यात पळते पाणी, मध्ये नाहीच भेटत पाणी. हे जाळी आली बघा. एक माझा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असं झाली बघा आपली ओळ कंप्लीट. तर चला आता आपण दुसऱ्या ओळीमध्ये जाऊया. तर असं आम्ही सगळ्या ओळीला पाणी देऊन घेतो. आता व्हिडिओ मोठा होतोय तर मी इथं थांबते. माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बाय बाय.